हॅलो मित्रांनो, माय यूट्यूब फॅमिली, काय चाललंय तुमचं? तुम्ही सर्वजण ठीक आहात का? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर तुम्ही सर्वजण ठीक राहावं अशी मी आशा करते. आणि तुम्ही स्वस्त आणि मस्त आज चालच. तर मी स्वस्त आणि मस्त नाही बरं का बहिणी भावांनो. रोजचा आपला भाजीचा दिनक्रम, रोज आणायचं विकायचं आणि लय काम पडायला लागलं. कामानं काय झालं बहिणी भावांनो, आज माझं अंग लय दुखायला लागलं. त्याच्यामुळं आज मी उशिरा उठले बरं का. उशिरा उठून आता चहा पाणी ती करायलेली आहे. तर या चहा प्यायला. आणि आज लय अंग दुखायला लागलं, डोकं दुखलं थोडं. तर त्याच्यामुळं आज काय मी लवकर उठलेच नाही, झोपलेच. रोज रोज तीच आपला दिनक्रम आहे का नाही बहिणी भावानो. तर मग अगं माय याच्या प्यायला. तर आज घेतलं त्याच्या संग खायला बिस्किट. आज बिस्किट खावं म्हणलं जरा. हां याची बी तब्येत माझ्या ठीक नाही जरा. याची बी तब्येत जरा ठीक नाही माय. यशला लवकर शाळेत जायचं पण त्याला काय उठणं होईना झालं या, आहे का. तर ह्याव का बिस्किट खायले येऊ शकता या. मित्रांनो, आपल्याला बनवायची मेथीची भाजी. तर ह्याव का नंबर 1च मेथीची भाजी, हिरवी गार आहे का चांगली, बघू शकता. तर बहिणी भावानो, मेथीची भाजी आणली, त्यातली घाण काढली, थोडं थोडं काढ्या कसपट, आणि तिला 2 पाण्यानं बारीक तोडून धुवून घेतली. 2 पाण्यानं म्हणजे माती ती असते ना. धुवून पुन्हा घेतला लसूण घेतला थोडा, आणि त्याला सोलला कुठला, आणि आता ठेवलाय गॅस, आणि गॅसवर ठेवलंय पातेलं. तर बघू शकता, आपल्याला बनवायची मेथीची सुकी भाजी, फिक्की बरं का, तिखट नाही काय नाही. तर यशला तिखट आवडत नाही म्हणून मी फिक्कीच बनवायलेली आहे थोडी. तर चला बघू शकता, पातेलं ठेवलेलं आहे. हां, आणि आता वतायचंय तेल. तर बहिणी भावानो, आता तेल ओतूया. हे का तेल बी संपलं, थोडं राहिलं, आता तेल ओतते ह्याच्यामध्ये. हां, तर वतायलेली आहे मी तेल बरं का. आणि आता टाकूया लसूण. मन लसणाची लय फोडणी दिली सारखं मुळी येत व्हायला नाही. मला काय मुळी येत बिळत नाही, पण मलाच आवडते. लसूण होऊ दिला लाल पातेल्यात. आणि आता टाकूया मेथीची भाजी मध्ये पातेल्यात. काय का दिसलं का तुम्हाला. आणि हलवूया. आज काय स्टँडच लावलं नाही मी, म्हणलं आता हे असंच पहिल्यासारखं जरा करते. स्टँड लावल्या नाही बरं का बहिणी. जरा आता टाकूया मीठ. याव का, हा, बघू शकता मीठ.
मीठ बी थोडं टाकते माय, नाहीतर व्हायचं खरट. आणि थोडी डाळ नीट करून ठेवली बरं का. माझ्या अंदाजाने टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका किती टाकायची ती. मी तर टाकायलेली आहे थोडी, कुठती अजून टाकायचं ह्याच्यामध्ये म्हणून बरं का बहिणी भावानं. आणि हलवायलेली आहे. दिसलं का? पातेलं ठेवलंय मोठं, कारण भांडीच घासले नाहीत. आज माझी तब्येत नाही ठीक, जरा उशिरा झोपला केल्यानं माझी तब्येतच बिघडली आज. त्याच्यामुळं जरा मी भांडे घासले नाही. आता ही भाजी करून भांडे घासावीन, मग नंतर जेवावं म्हणला. पोळी खाऊन जरा झोपावं, जेवण बिवण करून, म्हणून भांडे नाही ते घासलेले. आता टाकूया कूट. भाजी काय लगे लगे शिजती, त्याला काय टाइम लागतंय. हो का, तुमच्या अंदाजाने किती टाकायचंय कूट ते टाका. मी तर टाकायले हो का लय मोठं. मी तर लय मोठं टाकून सुकीच बनवायली हो भाजी. तुम्हाला आवडती का मोकळी आणि तिखट नसलेली फिकी फिकी? रात्रीची काय भाजी उरलेली आहे, ती मिळून खाताव आम्ही. त्याच्यात काय पाणी ओतायचं नाही, काय नाही, ह्याला नुसतं तेलात शिजू द्या. पाणी बिनी काय ओतत नाही मी. बारीक गॅसवर हो का, बघू शकता. दिसली का? तर मी अशा पद्धतीने सुकी भाजी बनवलेली आहे. तर या जेवायला. सुकी भाजी आणि चपाती. चपात्या काय केल्या त्या आम्ही मागवल्या त्या हॉटेलातून. काय करावं, तब्येतच ठीक ना बहिणी भावांची. हो, 2-4 चपात्या मागवल्या. बघू शकता, ह्या हॉटेलातल्या आहेत बरं का, हॉटेलातल्या मागवल्या चपात्या आहेत का चांगल्या. तर मेथीची भाजी आणि चपात्या. आणि बहिणी भावांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये जर कोण नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर बहिणी भावांनो, अशा पद्धतीने आपले दिवस चाललेले आहेत. ती गरिबी हटाव. गरिबी तर काय सगळ्यालाच आहे सोडा. कोण आमिर आहे ती आहेत आमिरच आहे, गरीब आहे ती गरीबच आहे सगळे. तर चला, आलेल्या दिवसाला पाठ द्यायलेला आहोत. आणि माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला एवढंच सांगते, परिस्थितीवर मात करा. जसं आहे तसं खायचं आणि आपले दिवस सुखानं जगायचे. मन मारून नाही तर मन जगून, मन भरून, मन मारून नाही मन भरून जगा. पुन्हा पुन्हा हा जन्म येत नाही. तर चला, तुम्हाला एवढंच सांगायचंय, परिस्थितीवर मात करा. हॅलो मित्रांनो, मी आलेली आहे विकायला. तर जेवण ती झालं, मेथीची भाजी बनवली, जेवण ही झालं, थोडा आराम केला आणि 4-5 वाजायला मोठ्या मार्केटला जाऊन भाजी आणली. आणि मिरची एक आणली आणि फुलावर एक आणली. दाखवते तुम्हाला. आता संपलाय, थोडाच राहायला लागलाय. तर मिरची मात्र आहे बघा हिरवीगार. 20ला अर्धा. तर लसूण बी आहे आपल्याकडे, अद्रक बी आहे. लसूण आहे, अद्रक आहे. तर बहिणी भावांनो, जरा तब्येतच ठीक राहीना झाली माझी आजकाल. काम जास्त व्हायला लागलं. उठल्यापासून काम संध्याकाळी 12 वाजतो आणि संध्याकाळी पण एडिटिंग हे ते लय तो परेशान झाला. म्हणून थोडा रेस्ट घेतला होता. जरा मार्केटहून थोडाच माल आणला होता, लय नाही. आणि यशला बी का थंडी वाजायली. यशला बी कानाची पट्टी आणली, तसलं सुटर बी घेतलंय त्या दिवशी. चांगला आहे का? आवडते का तुम्हाला लेकराचं सुटर?
छान आहे काय येऊ का. लय जाड जुड आहे, लय मस्त आहे बरं का. आणि गरम आहे येऊ का. आणि जाड बी आहे बरं का. हा आणि कानाची पट्टी बी आणली त्या का ती. आणि त्याला सँडल पण घेऊन आला. जरा टाइम मिळाला होता तर तेवढ्या वेळामध्ये तेवढं काम केलं. आणि यशला झालेली आहे सर्दी. तब्येतच लेकराची माझ्या ठीक होईना झाली, सर्दी सर्दी सारखं. त्याच्यामुळं मन जरा काचायला धंदा पाण्याविषयी, म्हणून जरा थोडा थोडा माल भरायला. तर मित्रांनो, सुटर आवडलं का तुम्हाला ही आणि याची पट्टी बी आवडली असली तर लेकरासाठी एक माझ्या कमेंट करा आणि लाईक शेअर करा. तर मित्रांनो, अद्रक काय झाली, लसूण आहे थोडा, मिरची आणि फुलावर बी संपत आलेलं, मिरची आहे फुलावर संपत आलेला आहे. तर ती तुम्हाला दाखविते. चला. तर बहिणी भावानो, आता काय आहे वरची वर गुडघं दुख कुठं काय दुख चालूच आहे माझं. काम तर एकतर होईना झालंय, तशीच करते मी परेशानीनं. बघू शकता हो का मिरची काय काय लय आणली बाबा, हिरवी गार नंबर एकच. आणि हो का आहे का अद्रक, ती हो का अद्रक आणि फुलावर काय थोडाच राहिला बघा आता. हो का आहे का, बघू शकता अद्रक आणि ती फुलावर आहे काय. हो का थोडाच राहिलाय आता. हा आणि यश काय वाचलाय पलीकडे, हो दिसलं का. आणि आजच्या आजी मायने बी आणली मिरचीच. हो का आहे का हिरवी गार मिरची, बघू शकता आहे ना. हो का काय करावं, सगळे अन्न गारव्याच्या अवघानं गिरायक जास्त वेळ येईच ना झालंय बहिणी भावानं. धंदाच जरा म्हणजे थंडीमुळेच थंड आलेला काय काय वाटतंय तसं. येणार झालंय गिरायक, काय करावं आता. फुलावर आणला होता थोडा तर कटला सगळा. आणि सकाळी तर काय आम्ही काय मेथीची भाजी बनवली होती. आणि उद्या बी हाय मेथीची भाजीच घेतली आहे. तर असा आमचा दिनक्रम फुलावर भाजी विकण्याचा आणि घरातलं काम करण्याचा चालू आहे. आळस करून जमत नाही मित्रांनो मला. आळस केलं की झालं, मग पैसाच बंद झाला. आणि पैसा नसल्यावर काय खावं, बरोबर आहे का नाही बहिणी भावानं. पैसा नसल्यावर काय खायचं, पैसा आहे म्हणून तर सगळं आहे ना. चार पैसे जवळ असल्या तर माणूस काय बी जाऊन आणत करत आणि खात बी. पैसे असल्यावर काय बी माणूस करत आहे का नाही बहीण भाऊ. यश फुलावर द्यायला आहे. हा तर मला तरी आळस करून जमत नाही. आणि त्यात माझा हात बी मोडलेला आहे, ते तुम्हाला सांगितलेला आहे. तर तसंच मी करते काम. हात मोडलेला असला तरी पण तशीच काम करते, हळूहळू डिग 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 आहे का. परवडत परवडत नाही हो भैया, किती 2-3 रुपये मिळते आम्हाला त्याच्यामध्ये. हो का सांगा, परवडल्यावर आम्ही खुदच देत आहो. बर देऊन टाक जा, देता जाता वेळेस दे आता जायच्या वेळेस. मिरच्या न्या बाया, चांगल्या आहे तिखट जाळ आहे त्या आहे का. तर रोजचा आपला दिनक्रम चाललेला आहे बहिणी भावानो. आणणे, कमविणे आणि खाणे. आणि आळस काय येऊ द्यायचं नाही आपल्या शरीरामध्ये. आळस आला की संपलं. तर बहिणी भावानो, माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला एवढंच सांगणं की मेहनत करणे आणि मनमोकत जगणे. स्वतः मेहनत केल्यावर काय पैशाला कमी आहे, बरोबर आहे की नाही. किती पैसा वापरायचे, कसा बी ही करायला येतंय आहे ना. आणि समजा हे नाही दिलं, 100 दिलं की म्हणते रे तुला रात्री 100 दिले, काय केले 100 रुपये, काय काय आणलंय. होत आहे की नाही बहिणी भावानो. 100 रुपये तर कुठं जाते, 100 रुपयाचा तर काय बाजार केवढं येत हे तर तुम्हाला माहितच आहे. 100 रुपयाची एवढी एवढी नोट कुठं. आणि आपण व्यवसाय करताय, भरपूर पैसे इथं वापरताव करताव, ही आण ती आण, आपलं चाललाच आहे ही घ्या ती घ्या आहे का नाही. आपल्याजवळ पैसे असल्याने माणूस काही पण घेते का नाही, शिल्लक पैसे असले तर.
तर आता यश बी जाणार आहे उद्या शाळेमध्ये, जायचंय काय? आणि गोळ्या बी घेतल्या त्या दाखव कोणत्या. हो का, सर्दी झाली लेकराला, सर्दीच्या गोळ्या बी आहेत त्या. हो का, सर्दी लय झाली. हो का, त्याला घेतली आणि मला घेतली. गारव्याची काय मरणाची थंडी वाजती. सुटर बी घातलंय तरी थंडी चालूच आहे, थंडी वाजतीच. तेव्हा काही आमच्या पोरगी आली. ए कोण ग तू? भाजीवाली कोणाची आहे? पिंकाची आहे होय. इकडून ये, पुढून माझ्या समोरून इकडून ये, तिकडून ये, दिसत नाही मला. हा, गटुडन बिटुडन कुठं घालून निघाला हो का? झालं का विकायचं? हा, काय राहिलंय? हा होय, लय मोठं आणलं होतं काय की बाया तुम्ही? हा, तोरी बघते राज. हा, तर बहिणी भावानो, चला आता एवढंच बोलते. लय थंडी वाजायली, जावं म्हणलं घरला.